हा जो ट्रान्सफॉर्मर आहे या ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी जर का आपण 230 व्होल्ट एसी दिलं तर याच्या सेकंडरी आपल्याला 230 व्होल्ट एसी मिळणार आहे। आणि ही जी आपल्यावाली जी सीटी आहे याची प्रायमरी मी या बल्बच्या सिरीजमध्ये टाकलेली आहे। त्याच्यामुळे या सीटीवर जो आपण बल्बचा लोड टाकणार आहोत तसं याच्या सेकंडरीमध्ये व्होल्टेज रिफ्लेक्शन्स येऊन या आपल्या या सीटी सर्किट जो आहे डायरेक्टली तो अॅनालॉग लोड म्हणजे अॅनालॉग जो आपला जो व्हॅल्यू आहे तो आपण आपल्याला ह्या मायक्रो कंट्रोलरला पोहोचवणार आहोत। तसंच या पीटी कडे येणारे जे काही व्हॅल्यूज असतील ते आपण इथं व्हॅरी करून या आपला किती व्होल्टेज आहे काय आहे ते आपण डायरेक्टली आपल्या मायक्रो कंट्रोलर्स पर्यंत पोहोचवणार आहोत, जो की आपण आर्डिनोचा बोर्ड या ठिकाणी या प्रोसेसमध्ये वापरलेला आहे। एक बेस बोर्ड मी एक वेगळा तयार करून घेतला आहे जेणेकरून सगळ्या पद्धतीने बाकीचं फंक्शन इझिली होऊ शकेल। आणि याच्याकडे येणाऱ्या व्हॅल्यू हाय आणि लोच्या त्या पण आपण या आपल्या ट्रान्सफॉर्मरच्या आपल्या या आर्डिनो बोर्डच्या डिजिटल पिनला जोडल्या आहेत। आणि ट्रान्सफॉर्मरचं टेम्परेचर जे आहे ते पण आपण इकडनं याच्या अॅनालॉगला दिलेलं आहे। तर अशा पद्धतीने या सगळ्या सेन्सर्स कडे येणाऱ्या ज्या वायर्स आहेत आपण त्या आपल्या आर्डिनो बोर्डला जोडल्या आहेत। आता मित्रांनो आपल्याला थोडं समजून घ्यायचं आहे की या बोर्डच्या बाबतीमध्ये, कारण आपल्याला मेन बेस बोर्ड आहे याला आपण मदर बोर्ड म्हणू शकतो, कारण मदर बोर्डवरचा सगळा लोड असतो मित्रांनो। सो दॅट्स आपल्याला ते थोडं समजून घेतलं पाहिजे। तर मित्रांनो आता हा कसा आहे तर इथं कसं फंक्शन चालतं हे थोडं मी डिटेल्स मध्ये तुम्हाला सांगतोय। व्यवस्थित तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्ही पूर्ण ज्ञान ह्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊ शकतात। तुम्हाला असा प्रोजेक्ट बनवायचा असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क देखील करू शकतात किंवा काही त्रुटी एरर्स तुम्हाला कळाल्या नसतील तर तुम्ही कमेंट सेक्शन्स मध्ये जरूर लिहा जेणेकरून मला तुमच्या ज्या समस्या आहेत त्यांना त्याच्यावर सोल्युशन्स देता येईल। तर चला मित्रांनो आता कशा पद्धतीने हे काम चाललंय ते थोडं बघूया, डेमॉन्स्ट्रेशन पण आपण बघणारच आहोत। तर मित्रांनो हा जो एक 012 ट्रान्सफॉर्मर आहे हा पॉवर सप्लाय सेक्शनसाठी आपण वापरलेला आहे। म्हणजे आपण याला का 230 व्होल्ट एसी दिलं तर हा 12 व्होल्ट एसी देईल। या 12 व्होल्ट एसीचं या ठिकाणी 12 व्होल्ट एसीचं डीसी रूपांतर करण्याकरता आपण ब्रिज रेक्टिफायर घेतलेला आहे। हा ब्रिज रेक्टिफायर त्या 12 व्होल्ट एसीचं 12 व्होल्ट डीसी मध्ये रूपांतर करेल आणि तिथून ते रूपांतरित झालेलं 12 व्होल्ट ते आपल्याला फिल्टर करण्याकरता आपण इथं एक फिल्टर कॅपॅसिटर टाकला आहे जो की 1000 मायक्रोफॅरड 25 व्होल्टचा आहे आणि दुसरा 100 मायक्रोफॅरड 25 व्होल्टचा पण आपण या ठिकाणी फिल्टर कॅपॅसिटर टाकलेला आहे। मित्रांनो ही जे आयसी आपल्याला दिसत असेल ही आहे व्होल्टेज रेग्युलेटर आयसी जी की 7812 आहे। ही 7812 आयसी जी मित्रांनो ही 7812 आयसी साधारणतः 11.5 ते 18 व्होल्ट इनपुट घेऊ शकते आणि आउटपुटला कॉन्स्टंट 12 व्होल्ट येते। मित्रांनो हे जे 12 व्होल्ट आपण बघू शकत आहात की डायरेक्ट मी आर्डिनो बोर्डला कनेक्ट केलेले आहे, त्यामुळे याच्याकडनं कॉन्स्टंट व्होल्ट नाही आलं तर आर्डिनो बोर्ड खराब होऊ शकतो। त्यामुळे आपण इकडनं येणाऱ्या डीसीवर अवलंबून न राहता त्याला आपण रेग्युलेट करून घेतलंय जेणेकरून एमएससीबीचा सप्लाय थोडा कमी जास्त जरी झाला तर इकडे कंटिन्युअस 12 व्होल्ट येत राहील आणि आर्डिनो बोर्डला चांगल्या पद्धतीने व्यवस्थित 12 व्होल्ट मिळत राहील। सो आपला 7812 आयसी त्याकरता काम करेल। मित्रांनो तसंच एक 7805 आयसी पण मी या ठिकाणी वापरून घेतलाय जेणेकरून काही अन्य सेन्सरला अन्य सेन्सर्स म्हणजे जसे आपल्याला काही टेम्परेचर सेन्सर्स आहेत काही हे आहेत ह्या सेन्सर्स म्हणजे फ्लोर स्विच आहेत यांना 5 व्होल्टचे सिग्नल्स आपल्याला लागणार आहेत। सो दॅट्स आपण 7805 आयसी पण या ठिकाणी वापरलेलं आहे सेम बेस बोर्ड मध्ये। ओके हा खालचा आपला पीसीबी आहे त्याच्यावर आपण हे सगळं माउंट करून घेतलंय। तसं मित्र ह्या ठिकाणी आपल्याला जर दिसत असेल हा एक LM317 नावाचा माझा आयसी आहे आणि आयसी आपल्याला 3.3 व्होल्ट देण्याकरता खूप महत्वाचा आहे। तर हा एक इम्पॉर्टन्स देतो की आप 3.3 व्होल्ट देऊ शकतो। याचा 3.3 व्होल्टचं सर्किट आपण बेस बोर्डवर माउंट करून घेतलाय आणि इथून आपण डायरेक्टली आपल्या वायफाय मॉड्यूलकडे आणलेला आहे। हा एक वायफाय मॉड्यूल आहे मित्रांनो। हा वायफाय मॉड्यूल 3.3 व्होल्टवर ऑपरेट होतो आणि इथं आपण थिंग स्पीकवर ह्या संपूर्ण या सिस्टीमचा डेटा बघू शकणार आहोत। सो दॅट्स आपला वायफाय मॉड्यूल आपण या ठिकाणी लावला आहे। तसंच मित्रांनो काही बस शिफ्ट कनेक्टर्स तुम्हाला दिसत असतील ते बाहेरचे बस शिफ्ट कनेक्टर्स मी माझ्या ग्राउंडिंग करता वापरलेले आहेत आणि मधले जे ते माझ्यावर 5 व्होल्ट व्हीसीडी करता वापरले म्हणजे जेणेकरून मला इथून पुढे जर काय सप्लाय किंवा काही घेऊन जायचं असेल तर आपण त्याच्यामध्ये काम करू शकतो। तर मित्र अशा पद्धतीने मी तुम्हाला ह्या प्रोजेक्ट्समध्ये लागणारे सगळे काही कॉम्पोनंट्स आहेत ते सांगितलेले आहेत म्हणजे कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत। हा एक LM35 टेम्परेचर सेन्सर्स वापरलेला आहे, फ्लोर स्विच वापरलेला आहे, सीटी वापरलेला आहे जो की 1 अँपिअर पर्यंत लोड सहन करू शकतो, पीटी वापरलेला आहे जो की 06 चा आहे। ओके हे सगळं सांगितलंय। आता आपण जाऊया त्याच्यावर डेमॉन्स्ट्रेशन्स कडे। तर चला करूया डेमॉन्स्ट्रेशन्स। त्याचा सप्लाय दिला आहे आपण बघू शकत आहात। या ठिकाणी आपल्याला विविध हे प्रकारच्या ज्या व्हॅल्यूज आहेत मित्रांनो तसे इथे टेम्परेचरची व्हॅल्यू दिसते, या ठिकाणी पीटीच्या व्होल्टेजची व्हॅल्यू दिसते, सीटीची व्हॅल्यू दिसते आणि या ठिकाणी आपल्याला ऑइल लेवलची। तशा आपण ऑइल लेवल्स मित्र या ठिकाणी डिस्टर्ब करणार आहोत तर त्याच्यावर ऑटोमॅटिकली आपल्याला इथं दिसणार आहे की कशा पद्धतीने याच्यामध्ये काम चाललंय ते। तर मित्रांनो या ठिकाणी आपणास आता विविध पॅरामीटर दिसत असेल म्हणजे जसं की मी या ठिकाणी एक जे टेम्परेचर आहे टेम्परेचरचा डेटा घेऊ शकतोय, व्होल्टेजचा डेटा या ठिकाणी आपल्याला आलाय, कधी खाली गेलाय कधी वर गेलाय त्याचा इथे पूर्णपणे आपल्याला या ठिकाणी रेकॉर्डिंग्स आहे, करंटचं कसं झालेलं आहे, ओव्हरलोड कधी गेला होता, त्यानंतर आपल्याला ऑइल लेवलचं कसं काय हे सगळं आपल्याला या ठिकाणी दिसतं। तर मित्र
या ठिकाणी आता आपण ऑइल लेवल चेंज केलेली आहे. तर ऑइल लेवल चेंज झाली परत ते 1 झालेला आहे तो. ओके, आपल्याला दिसतोय की 1 झालाय, 0 झालाय, काय झालंय, कधी झालाय, काय झालंय, या सगळ्या तुम्ही रेकॉर्डिंग्स मध्ये जाऊन पाहू शकतात. तसंच आपण या ठिकाणी जो टेम्परेचरचा डेटा आहे, तर टेम्परेचरचा पण आपण डेटा या ठिकाणी हाय मारला होता, किती वाजता तो हाय गेला होता, काय गेला होता, ते सगळं आपल्याला दिसू शकतो मित्र. आता आपण टेम्परेचर हाय करतोय तर परत आपल्याला इकडे टेम्परेचर हाय होताना दिसणार आहे मित्र. ओके, बघा इथे अप अँड डाऊन टेम्परेचर आपले झालेले आहेत मित्र. ओके, आणि तसंच आपला जो पीटीचा जो डेटा आहे मित्रांनो, म्हणजे जो पीटीचा आपण इकडनं घेऊ शकतो, म्हणजे आपण अंडर व्होल्टेज, ओव्हर व्होल्टेज आपलं काही झालं असेल, आपण इकडनं याला अँटी क्लॉकवाईज जर का केलं तर आपल्याला ते पण सगळं या ठिकाणी दिसतं मित्रांनो. त्याचं प्रत्येक व्हॅल्यूज आपल्याला या ठिकाणी दिसते. आपण जसे याच्यावर आता करंट टाकणार आहोत, त्या करंटच्या व्हॅल्यू, ओव्हरलोड, अंडरलोड, ते सगळे आपल्याला या ठिकाणी या ऍप्सवर दिसू शकतात. अशा पद्धतीने आपण आयओटी बेस हा प्रोजेक्ट बनवू शकतो आणि या प्रोजेक्टच्या माध्यमातून आपण जे काही खरोखर जे काम आपल्याला करायचं ते निश्चितच करू शकतो. ट्रान्सफॉर्मर पॅरामीटर्स मॉनिटरिंग सिस्टीमचं. आशा वाटतो की आपल्याला सगळा प्रोजेक्ट कळाला असेल. धन्यवाद.